समजून घेऊ. अर्थविधेयक जे असेल, अर्थविधेयक मांडण्यापूर्वी हे विधेयक याला सहमती राष्ट्रपतीची घेणं आवश्यक असते. याचबरोबर जे काही धनविधेयक असेल, हे धनविधेयक सुद्धा या धनविधेयकला मांडण्यापूर्वी सहमती घेणं राष्ट्रपतीची आवश्यकता असते. अर्थसंकल्प मांडण्याची तरतूद किंवा अर्थसंकल्प मांडण्याची व्यवस्था करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीचा असतो. राष्ट्रपतीच्या वतीने या ठिकाणी अर्थमंत्री हे अर्थसंकल्प मांडत असतात. यानंतर ज्या काही अनुदानाची जर मागणी असेल, काही अनुदानाच्या मागणीची शिफारस राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय होऊ शकत नसते. यासाठी अगोदर राष्ट्रपतीची पूर्वसहमती आवश्यक असते. ह्या सर्व बाबी आर्थिक बाबीशी संबंधित असल्यामुळे हे आर्थिक अधिकार राष्ट्रपतीला बहाल करण्यात आलेली आहे. वित्त आयोगाची स्थापना आपण सुरुवातीलाच बघितलं. जे काही वित्त आयोग असेल, सगळ्यात महत्वाचं वित्त आयोग हे दोन प्रकारचे असतात. एक केंद्रीय वित्त आयोग असेल, एक असेल राज्य वित्त आयोग. राज्य वित्त आयोग हा जे काही स्थानिक स्वराज्य संस्था असेल आणि राज्य शासन असेल, याचं जे काही कर विभाजन असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेला जी काही अनुदानाची आवश्यकता असते, या अनुदानाच्या आवश्यकतेसाठी किंवा आर्थिक बाबीसाठी राज्य वित्त आयोगाची तरतूद असते. राज्यपाल अशा स्वरूपाच्या आयोगाची नियुक्ती करत असतो. केंद्र पातळीवरती केंद्रीय वित्त आयोगाची आवश्यकता असते. केंद्रीय वित्त आयोग याची नियुक्ती अध्यक्ष व सदस्य जे असतील यांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये जे काही कर विभाजन असेल, टॅक्स कलेक्शन जे झालेलं असतं, त्याची जी काही विभागणी असते, त्याचा जो काही फॉर्म्युला असतो किंवा त्याचे जे काही निकष असतील, हे निकष ठरवण्यासाठी दर 5 वर्षासाठी वित्त आयोगाची स्थापना केली जाते. त्यांच्या अध्यक्षाची आणि सदस्याची नियुक्ती हे राष्ट्रपती करत असतात. हे राष्ट्रपतीचे अर्थविषयक अधिकार आपण या ठिकाणी समजून घेतले. राष्ट्रपती या पदाची आपण माहिती घेतोय. राष्ट्रपतीचे जे काही अधिकार आहे, कर्तव्य आहे, ते आपण बघतोय. त्यामध्ये आता आपण न्यायिक कर्तव्य, न्यायिक अधिकार राष्ट्रपतीचे हे समजून घेऊ. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं न्यायव्यवस्थेशी संबंधित राष्ट्रपतीला काही अधिकार, काही जबाबदाऱ्या म्हणजे काही कर्तव्य त्याला बहाल करण्यात आलेली आहे. ही जी कर्तव्य आहे, अधिकार आहे, ती समजून घेऊ. यामध्ये सर्वात सुरुवातीला सुप्रीम कोर्ट असेल. या सुप्रीम कोर्ट सरन्यायाधीश असतील, याचबरोबर इतर न्यायाधीश असतील. सरन्यायाधीश यांची संख्या असणार 1, इतर न्यायाधीशांची संख्या असणार 33. टोटल अशी 34 ही सदस्य संख्या असणार, न्यायाधीशांची संख्या असणार. जो सगळ्यात सिनियर असेल तो सरन्यायाधीश असेल, इतर न्यायाधीश असणार. या न्यायाधीशांची जबाबदारी, सरन्यायाधीशाची जी काही जबाबदारी असेल, या दोघांची न्यायदान प्रक्रिया सुप्रीम कोर्टाची हे पूर्ण करत असतात. हे करत असताना यासाठी यांची नियुक्ती होणं आवश्यक असते. या संदर्भात नियुक्ती करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. प्रेसिडेंट आपल्या राष्ट्रपतीला असणार, प्रेसिडेंटला असणार. राष्ट्रपती हे कार्यकारी प्रमुख असल्या कारणाने, देशाचे सर्वोच्च प्रमुख असल्याने, याचबरोबर न्यायव्यवस्था असेल, कार्यकारी मंडळ असेल, कायदे मंडळ असेल, या सर्वांमध्ये सर्वोच्च जे काही पद असेल ते पद असतं राष्ट्रपती. त्यामुळे राष्ट्रपती हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीशांची नियुक्ती करत असतात. याचबरोबर जे काही हायकोर्ट असेल, या हायकोर्टाचे सुद्धा जे मुख्य न्यायाधीश असेल, ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश असतात, त्याच पद्धतीने हायकोर्टामध्ये सुद्धा एक मुख्य न्यायाधीश असतात, इतर काही न्यायाधीश असतात. इतर न्यायाधीशांची जी काही संख्या असेल, त्या राज्याच्या केसेस असेल, लोकसंख्या असेल, गुन्ह्याचं प्रमाण असेल, या बेसवर त्या प्रत्येक हायकोर्टाची न्यायाधीशांची संख्या अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येक राज्याची जी काही हायकोर्टाची जी काही न्यायाधीशांची संख्या आहे ती वेगवेगळी आहे. परंतु या ठिकाणी एक मुख्य न्यायाधीश असेल आणि
इतर जे न्यायाधीश असतील या सर्वांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. राष्ट्रपती सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचे न्यायाधीश असतात यांची नियुक्ती करत असतात. या संदर्भात ते वेगवेगळ्या सरन्यायाधीशाचा असेल, इतर न्यायाधीशांचा असेल सल्ला घेत असतात. याचबरोबर अजून एक महत्त्वाचं काम न्यायिक अधिकारामध्ये त्याचा समावेश होतो. सुप्रीम कोर्टाकडे सल्ला मागण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. एक सगळ्यात महत्त्वाचा अधिकार असतो. कलम 143 नुसार, या कलमानुसार राष्ट्रपती हे काही कायदेशीर प्रसंग जर त्यांचा निर्माण होत असेल या संदर्भात, म्हणजे राष्ट्रपती हे सुप्रीम कोर्टाकडे कलम 143 नुसार कायदेशीर सल्ला मागू शकतात. या संदर्भात जो काही सुप्रीम कोर्टाने दिलेला जो सल्ला असेल हा सल्ला राष्ट्रपतीवरती बंधनकारक नसतो. म्हणजेच बघा, काही असे घटनात्मक पेच प्रसंग असतात त्यावेळेस राष्ट्रपतीला असं वाटतं की या संदर्भात सुप्रीम कोर्टाने सल्ला द्यायला पाहिजे, कायदेशीर सल्ला द्यायला पाहिजे. हा जो काही सल्ला असेल हा सल्ला मग या सल्ल्यानुसार काही प्रमाणात राष्ट्रपती या ठिकाणी निर्णय घेतात. निर्णय घेण्यासाठी हा सल्ला सहाय्यभूत ठरतो. आपण बघितलेले जी की बेरोबारी युनियन जी केस होती, या केसेसमध्ये जे काही राष्ट्रपती होते या राष्ट्रपतींनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी कलम 143 नुसार सुप्रीम कोर्टाकडे सल्ला मागितलेला. मग त्यानुसार पुढे चलून आपण संदर्भात घटना दुरुस्ती केलेली आहे. सुप्रीम कोर्टाचा जो काही सल्ला आला त्याच बेसवरती आपण त्या ठिकाणी घटना दुरुस्ती केलेली आहे. म्हणजेच बघा, ज्या ज्या वेळेस राष्ट्रपतीला काही कायदेशीर पेच प्रसंग निर्माण होतो त्यावेळेस ते सुप्रीम कोर्टाकडे सल्ला मागतात. सल्ला मागण्याचा जो काही अधिकार आहे हा कलम 143 नुसार राष्ट्रपतीला मिळालेला असून हा त्याचा न्यायिक अधिकारामध्ये त्याचा समावेश होतो. याचबरोबर एक पुढचा महत्त्वाचा जो अधिकार आहे तो आहे क्षमादानाचा अधिकार. बघा, कलम 72 नुसार या ठिकाणी जे काही क्षमादानाचा अधिकार आहे या क्षमादानाच्या अधिकारामध्ये त्याचा समावेश होतो. कलम 72 नुसार राष्ट्रपतीला क्षमादानाचा अधिकार असेल. कलम 161 नुसार जे राज्यपाल असतील या राज्यपालांना क्षमादानाचा अधिकार असतो. क्षमादानाचा अधिकार हा एक विशिष्ट असा अधिकार राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना मिळालेला आहे. इंग्लंडचा जो काही राजा आहे हा तिथली जी काही संसदीय प्रणाली आहे या संसदीय प्रणालीचा नाममात्र प्रमुख असतो. राजाला जो पूर्वीपासून मिळालेला जो काही क्षमादानाचा अधिकार होता याचा आदर ठेवून तिथल्या संसदेने, तिथल्या घटनेने राजाला सुद्धा क्षमादानाचा अधिकार बहाल केला आहे. आपल्या घटनेने सुद्धा अशा पद्धतीचा क्षमादानाचा अधिकाराचा तत्वाचा समावेश आपल्या घटनेमध्ये केला आहे. राष्ट्रपतीला आपण अशा पद्धतीचा क्षमादान करण्याचा अधिकार बहाल केला आहे. राष्ट्रपती बरोबरच आपण राज्यपालाला सुद्धा अशा पद्धतीचा अधिकार कलम 161 नुसार आपण बहाल केला आहे. मग हे जो काही क्षमादानाचा अधिकार आहे यामध्ये एखाद्या न्यायालयाने शिक्षा सुनावलेली असेल तर ती जी काही शिक्षा सुनावलेली असेल त्या शिक्षेला ते स्थगिती देऊ शकतात. पूर्णपणे ते ती शिक्षा माफ करू शकतात. काही वेळेसाठी तात्पुरती स्थगिती देऊ शकतात. असे वेगवेगळे अधिकार राष्ट्रपतीला या ठिकाणी मिळत असतात. याचबरोबर राज्यपालाला सुद्धा असे अधिकार मिळत असतात. यामध्ये फरक असा आहे, राष्ट्रपतीला क्षमादानाचा जो काही अधिकार मिळेल यामध्ये जो फरक दोघांमध्ये असा आहे, जे काही संघीय कायदे असतात म्हणजे युनियन किंवा आपण त्याला सेंट्रल लॉ असं म्हणतो ते कायदे असतील, याचबरोबर लष्करी कायदे असतील,
आणि तिसरं एक महत्वाचं असतो मृत्यूदंड. या मृत्यूदंडासंदर्भात किंवा लष्करी कायदे असतील त्या संदर्भात निर्णय झालेले असतात. म्हणजेच या ठिकाणी शिक्षा सुनावलेली असते. या शिक्षेच्या विरोधात अंतिम माफी मागण्याचा अधिकार संबंधित व्यक्तीला मिळतो आणि त्यानुसार तो अधिकार हा राष्ट्रपतीकडे येतो. या 3 गोष्टी संदर्भात राष्ट्रपती हे क्षमादान करू शकतात. याच्या व्यतिरिक्त या 3 सोडून राज्यपालांना या 3ही संदर्भात क्षमादान करण्याचा अधिकार प्राप्त होत नसतो. म्हणजेच राष्ट्रपती कायद्याची जी काही शिक्षा झालेली असेल ती माफ करू शकतात. लष्करी कायद्याने झालेली शिक्षा त्या शिक्षेला ते माफ करू शकतात. मृत्यूदंडाची झालेली शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा झालेली असेल तर ती शिक्षा माफ करू शकतात. परंतु अशा पद्धतीच्या या 3ही कायद्याने किंवा 3ही प्रकारच्या ज्या काही झालेल्या शिक्षा असतील या संदर्भात राज्यपाल क्षमादान करू शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आपण मृत्यूदंड आहे. मृत्यूदंडासंदर्भात म्हणजे फाशीची जी काही शिक्षा असेल फाशीच्या शिक्षेसंदर्भात राज्यपालाला क्षमादान करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. क्षमादानाचे अधिकार राष्ट्रपतीला बहाल झालेले आहे. हे अधिकार या संदर्भात काही गाईडलाईन निश्चित करण्यात आलेली आहे. यानुसार ज्या शिक्षा सुनावल्या जातात कोर्टाच्या माध्यमातून त्या संदर्भात क्षमादान होणार असेल क्षमादानाचा अधिकार हा राष्ट्रपतीला या ठिकाणी मिळत असतो. क्षमादानाचा अधिकार हा त्याचा स्वाभाविक अधिकार नसेल. हा अधिकार त्यांनी कार्यकारी मंडळ आहे या कार्यकारी मंडळाच्या सल्ल्याने म्हणजेच कॅबिनेटच्या सल्ल्याने या संदर्भात निर्णय घ्यायचा असतो. दुसरी गोष्ट राष्ट्रपती जे काही सुरुवातीला सुप्रीम कोर्टामध्ये जे पुरावे सादर झालेले आहेत ते या ठिकाणी तपासून चेक करून वेगळं आपलं मत या ठिकाणी तयार करू शकतो. आपलं मत तयार करून त्या संदर्भात तो क्षमादान करू शकतो, शिक्षा माफ करू शकतो, शिक्षेस स्थगिती देऊ शकतो. परंतु या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट अशी असते सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर पुन्हा समोरच्या जो काही आरोपी असेल गुन्हेगार असेल या गुन्हेगाराला त्याची जी काही झालेली शिक्षा असेल ती शिक्षा पडताळण्याचा त्याला अधिकाराचा समावेश होत नाही. या ठिकाणी हा अधिकार यामुळे ही बंदी यामुळे घालण्यात आली की याचा अर्थ असा होतो की या संदर्भात जर सुप्रीम कोर्टाचा जो काही निकाल दिलेला आहे याचा अवमान केल्याचा या ठिकाणी अवमान झाल्याचा एक गृहीत धरून संबंधित जो काही राष्ट्रपतीचा निर्णय असेल त्यामुळे राष्ट्रपतीच्या या अधिकारावरती याप्रमाणे बंधनं घालण्यात आलेली आहे. असे वेगवेगळी तत्व या राष्ट्रपतीच्या क्षमादानाच्या अधिकारामध्ये समावेश होतो. हे जे काही प्रमुख 4 अधिकार असतील हे न्यायिक अधिकार त्याला मिळत असतात. राष्ट्रपतीचे परराष्ट्रविषयक अधिकार आपण बघू. यामध्ये आंतरराष्ट्रीय जे काही करार असतात हे आंतरराष्ट्रीय करार राष्ट्रपतीच्या वतीने केले जातात. म्हणजे या ठिकाणी राष्ट्रपती या करारांना मान्यता देत असतात. राष्ट्रपती आंतरराष्ट्रीय जे करार झालेले असेल त्यांना मान्यता देण्याचं काम करत असतात. संसद यामध्ये जे काही आपलं कार्यकारी मंडळ असेल संसद या ठिकाणी रॅटिफाय करतं. जे काही कायदे झालेले असतात त्या कायद्यांना मान्यता देतं आणि डायरेक्टली जी फायनल मान्यता असेल ही मान्यता राष्ट्रपती देत असतात. अनुमोदन देण्याचं कार्य संसद करत असतं. एखादा आंतरराष्ट्रीय करार जर आपण करतोय आता आंतरराष्ट्रीय करार करताना स्वतः राष्ट्रपती त्या ठिकाणी जाऊ शकतात किंवा त्यांच्या वतीने पंतप्रधान या ठिकाणी जाऊ शकतात किंवा जे मंत्रिमंडळ असेल मंत्रिमंडळाचा एखादा मंत्री असेल तो त्या आंतरराष्ट्रीय कराराला वाटाघाटी करण्यासाठी तो स्वतः त्या ठिकाणी हजर राहू शकतो. करार झाल्यानंतर संसदेमध्ये त्याला मान्यता घ्यावी लागते म्हणजे रॅटिफाय करावं लागतं. रॅटिफाय केल्यानंतर म्हणजे अनुमोदन मिळाल्यानंतर अंतिम मान्यता या ठिकाणी राष्ट्रपती देत असतात. आंतरराष्ट्रीय जे करार असतात यांना
राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने ते अंमलबजावणीमध्ये येत असतात. याचबरोबर परराष्ट्र जे काही असेल इतर देशामधले जे राजदूत असतात, आपले अँबॅसेडर असतात, प्रतिनिधी असतात, याचबरोबर काही उच्चायुक्त असतात, यांची नियुक्ती करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनेच अशा पद्धतीने जे काही प्रमुख कर्मचारी वर्ग असेल, प्रतिनिधी वर्ग असेल, राजदूत असेल, उच्चायुक्त असेल आणि इतर जे काही कर्मचारी असतात यांची नियुक्ती राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीने होत असते. हे त्याचे परराष्ट्रविषयक अधिकार झाले. याचबरोबर सरसेनापती, आता एक लक्षात घ्या, सैन्यविषयक अधिकारामध्ये आपण बघितलेलं आहे कलम 53 नुसार राष्ट्रपती हा तिन्ही दलाचा सरसेनापती असतो. याचबरोबर तो कमांडर इन चीफ, यासाठी त्याला हा शब्द वापरला. तो कमांडर इन चीफ म्हणजे सरसेनापती असेल. सरसेनापती या नात्याने तो तिन्ही ज्या काही दल असेल, थलसेना असेल, वायू दल असेल, जे काही आर्मी असेल, या तिन्ही दलाचे जे काही प्रमुख असतील या प्रमुखांची तो या ठिकाणी नियुक्ती करत असतो. याचबरोबर युद्धाची घोषणा करण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतीला असतो. आपलं जर एखाद्या देशासोबत युद्ध घडतंय, आपण एखाद्या देशावरती आक्रमण करतोय, तर आक्रमणाची घोषणा सुद्धा राष्ट्रपती करत असतो. प्रत्युत्तर देण्याचा अधिकार सुद्धा राष्ट्रपतीला असेल. म्हणजे कोणत्या देशाने आपल्यावरती आक्रमण केलं असेल तर राष्ट्रपती युद्धाची या ठिकाणी घोषणा करतात. युद्धाची घोषणा करता याचबरोबर ती घोषणा युद्धाची समाप्ती करण्यामध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होऊ शकतं. म्हणजेच या ठिकाणी युद्ध घोषणा समाप्ती करणे हा अधिकार राष्ट्रपतीचा असेल. सैन्याविषयक हा अधिकार त्याला बहाल करण्यात आलेला आहे. सर्वात महत्वाचा आणीबाणी विषयक अधिकार. आणीबाणी म्हणजे ज्यावेळेस प्रशासनाला म्हणजे शासनाला प्रशासन करणं शक्य होत नाही, ती जी कंडिशन असते त्या कंडिशनला म्हटलं जातं आणीबाणी. ब्रिटिश कालखंडापासून आपल्याकडं आणीबाणी ही पद्धत अवलंब केल्या जात होती. ब्रिटिश कालखंडानंतर भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला तर या आणीबाणीच्या सिच्युएशनची जाणीव भारतीय नेत्यांना होती. त्यामुळे भारतीय संविधानामध्ये आपण आणीबाणीची या ठिकाणी शिफारस केली आहे, आपण ती स्वीकारलेली आहे. 1935च्या कायद्यामध्ये अशा स्वरूपाची तरतूद करण्यात आली होती. या संदर्भात राष्ट्रपतीला काही महत्त्वाचे अधिकार प्राप्त झाले. 3 प्रकारच्या आणीबाणी असते. यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी 352 नुसार लागू केल्या जाणार. राष्ट्रपती राजवट किंवा यालाच घटक राज्यांतर्गत आणीबाणी असंही म्हटलं जातं. 356 किंवा 365 या कलमानुसार ही लागू केल्या जाणार. तिसरा एक प्रकार असेल आर्थिक आणीबाणी. 360 कलमानुसार ही आणीबाणी लागू केल्या जाऊ शकते. या ज्या काही प्रमुख आणीबाणी आहे यावेळेस प्रशासन जी प्रमुख समस्या असते ती प्रमुख समस्या सोडवण्यामध्ये गुंतलेलं असतं. त्यामुळे इतर जे काही शासनावरती जबाबदाऱ्या ज्या सोपवलेल्या असतात त्या जबाबदाऱ्या पाळण्यास पूर्ण करण्यास शासन सक्षम नसतं. या कंडिशनमध्ये म्हणजे आणीबाणीच्या कंडिशनमध्ये काही विशिष्ट अधिकार हे जनतेला प्राप्त होत असतात किंवा त्यांचे जे मूलभूत हक्क असेल ते काही काढून घेतले जात असतात. याचबरोबर राष्ट्रपतीला किंवा केंद्रीय कार्यकारी मंडळाला काही विशिष्ट हक्क अधिकार प्राप्त होत असतात. ज्यावेळेस आपण आणीबाणी हा टॉपिक पूर्णपणे सविस्तर ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस याची आपण माहिती घेणार आहोत. थोडक्यात माहिती या ठिकाणी ही असेल, आणीबाणीची जी काही घोषणा असेल ही घोषणा करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीचा असतो, प्रेसिडेंटचा असेल. आणीबाणीची सुरुवात करण्याची घोषणा राष्ट्रपती करतात. याचबरोबर समाप्तीची सुद्धा घोषणा राष्ट्रपती करतात. संसद घोषणा केल्यानंतर मान्यता देते. मान्यता दिल्यानंतरच आणीबाणी ही अस्तित्वात राहते. मान्यता जर मिळाली नाही तर त्यानुसार आणीबाणी संपुष्टात येते. मग यांच्या काही कालमर्यादा देण्यात आलेल्या आहे. राष्ट्रीय आणीबाणीचा कालमर्यादा असेल 1 महिना. राष्ट्रपती राजवटीचा कालावधी असेल 2 महिना. आर्थिक आणीबाणीचा जो काही मान्यतेचा जो काही कालावधी आहे तो निश्चितपणे देण्यात आलेला नाही.
म्हणजे संसदेने ते कधी मान्यता द्यावं, संसदेने जी मान्यता असेल आणीबाणी घोषणा केल्यानंतर किती दिवसामध्ये मान्यता द्यावी हे संविधानामध्ये निश्चित करण्यात आलेलं आहे. ज्यावेळेस हा टॉपिक आपण बघू त्यावेळेस त्याची डिटेल माहिती घेऊ. फक्त या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा, राष्ट्रपतीला आणीबाणीविषयक काही प्रमुख अधिकार बहाल झालेले आहे आणि ते 3 प्रकारच्या आणीबाणी संदर्भात असेल. राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट, आर्थिक आणीबाणी. राष्ट्रपतीबद्दल आपण माहिती घेतोय. राष्ट्रपतीच्या संदर्भात आपण 52 ते 71 जी कलमं असेल या कलमांची आपण माहिती घेतलेली आहे. याचबरोबर राष्ट्रपतीचे जे काही कार्य असतील ते कार्य आपण बघितलेले आहे. आता राष्ट्रपती आतापर्यंत कोण कोण झालेले आहे, त्यांचा क्रम कोणता असेल, वर्ष कोणतं असेल, काही प्रमुख वैशिष्ट्य कोणते असेल याची आपल्याला माहिती घ्यायची. भारताचे आतापर्यंत जर राष्ट्रपतीचा आपण विचार केला तर सर्वप्रथम 1952ला जे राष्ट्रपती झालेले आहे ते असतील डॉक्टर राजेंद्र प्रसाद. राजेंद्र प्रसाद हे असे राष्ट्रपती आहे ज्यांनी सर्वाधिक जास्त कालावधी पूर्ण केलेला आहे. जर कालावधीचा जर आपण विचार केला, 24 जानेवारी 1950ला संविधान सभेने त्यांची निवड हंगामी राष्ट्रपती म्हणून केलेली आहे. पुढे 13 मे 1952ला त्यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे. पुढे 5 वर्षानंतर म्हणजे 1957ला पुढे दुसऱ्या टर्मला म्हणजे सेकंड टाइम सुद्धा ते या ठिकाणी राष्ट्रपती झालेले आहे. सर्वाधिक जास्त कालावधीपर्यंत राहिलेले राष्ट्रपती, सलग 2 कालावधी पूर्ण करणारे राष्ट्रपती, सलग 2 कालावधी कंप्लीट करणारे एकमेव राष्ट्रपती, असे वेगवेगळे रेकॉर्ड हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या नावावरती आहे. दुसरे जे राष्ट्रपती असतील ते असतील 1957ला म्हणजे दुसऱ्यांदा त्यांची निवड झालेली होती. व्यक्तीनुसार या ठिकाणी दुसरे राष्ट्रपती असेल डॉक्टर एस राधाकृष्णन. राधाकृष्णन हे असे राष्ट्रपती आहे ज्यांनी राष्ट्रपती होण्याच्या अगोदरच त्यांना भारतरत्न मिळालेला आहे. 1954ला ज्यावेळेस आपण भारतरत्न या पदाला सुरुवात केली त्यावेळेस पहिल्यांदाच आपण डॉक्टर एस राधाकृष्णन यांना हे पद दिलं. मग त्यामुळे पुढे 62ला त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली. राष्ट्रपती पद मिळवण्याच्या पूर्वी भारतरत्न मिळवणारे हे पहिले व्यक्ती असतील. त्यानंतर झाकीर हुसेन 1967ला यांची निवड झाली. 13 मे 1962ला डॉक्टर एस राधाकृष्णन यांनी पदाची शपथ घेतली. 13 मे 1967ला डॉक्टर झाकीर हुसेन यांनी या पदाची शपथ घेतली. पदावर येणारे हे पहिले मुस्लिम राष्ट्रपती असणार आहे. 1969ला यांचा मृत्यू झाला. 1969ला पदावरती असताना मृत्यू झाल्यामुळे पदावरती असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती म्हणून डॉक्टर झाकीर हुसेन यांचा उल्लेख करावा लागेल. यानंतर 1969ला व्ही व्ही गिरी हे राष्ट्रपती झाले. यांच्या संदर्भात एक महत्त्वाचा रेकॉर्ड आणि महत्त्वाचा वाद यांच्या संदर्भात असा आहे, निवडणूक प्रक्रियेमध्ये आपण राष्ट्रपतीची निवडणूक प्रक्रिया समजून घेतली. पहिली जी फेरी असेल या पहिल्या फेरीमध्ये 50% कोटा जर कोणी कंप्लीट केला नाही तर मतमोजणी ही सेकंड फेरीमध्ये जाते. जे जे उमेदवार यांना सगळ्यात कमी उमेदवार पडलेले असतात, सगळ्यात लास्ट कमी ज्याला पडलेला असेल त्याची मते ही सर्वांना ट्रान्सफर केली जातात, संक्रमित केली जातात. मग सेकंड फेरीमध्ये व्ही व्ही गिरी हे निवडून आलेले आहे. यांच्या नावावरती हा असा रेकॉर्ड आहे की आतापर्यंत राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये एक वेळेस अशी घटना घडलेली आहे की सेकंड फेरी ही घ्यावी लागली आणि या फेरीमध्ये व्ही व्ही गिरी हे निवडून आले. नीलम संजीव रेड्डी हे यांच्या विरोधात होते, ते पडलेले आहे. व्ही व्ही गिरी हे निवडून आलेले आहे. पुढे चालून 1974ला फखरुद्दीन अली अहमद हे निवडून आलेले आहे, राष्ट्रपती झालेले आहे आणि यांचा सुद्धा
पदावरती असताना मृत्यू झालेला आहे. 11 फेब्रुवारी 1977 ला यांचा मृत्यू झाला. मग आता मृत्यू झाल्यानंतर हे पद रिक्त झालं. 1977 लाच निवडणुका घेण्यात आल्या आणि त्यानुसार नीलम संजीवा रेड्डी हे भारताचे राष्ट्रपती झालेले आहेत. हे असे राष्ट्रपती आहे जे बिनविरोध निवडून आलेले आहे. बिनविरोध निवडून येणारे हे एकमेव राष्ट्रपती असतील. यांच्या बाबतीत अजून असा एक रेकॉर्ड आहे. व्ही गिरी यांच्या विरोधात नीलम संजीव रेड्डी हे निवडणुकीला उभे होते. पहिल्या फेरीत ते आघाडीवरती होते आणि दुसऱ्या फेरीमध्ये व्ही गिरी हे विजयी झालेले आहे. म्हणजे नीलम संजीव रेड्डी राष्ट्रपतीची निवडणूक हारलेले आणि दुसऱ्यांदा राष्ट्रपतीला निवडणुकीला उभे राहून निवडून येणारे हे एकमेव राष्ट्रपती आहे. आणि याचबरोबर ते बिनविरोध सुद्धा या ठिकाणी निवडून आलेले आहे. 1982 साली ग्यानी झैल सिंह हे निवडून आले. यानुसार हे म्हणजे ग्यानी झैल सिंह हे पहिले शीख राष्ट्रपती ठरलेले आहे. पहिले मुस्लिम आपण बघितले, पहिले शीख आपण बघितले. पहिले शीख असेल ग्यानी झैल सिंह. यांच्यानंतर पुढे 1987 ला आर व्यंकटरमण हे राष्ट्रपती झालेले आहेत. 87 नंतर 1992 ला डॉक्टर शंकर दयाल शर्मा हे निवडून आलेले आहे. 1997 ला KR नारायण हे निवडून आलेले. KR नारायण बद्दल तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे पहिले दलित राष्ट्रपती होते. यानंतर 2002 ला APJ अब्दुल कलाम हे निवडून आलेले आहे. हे पहिले शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. शास्त्रज्ञ असलेले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांना संबोधलं जातं. मिसाईल मॅन सुद्धा यांना म्हटलं जातं. 2007 ला श्रीमती प्रतिभाताई पाटील या भारताच्या राष्ट्रपती झालेल्या आहे. पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून त्या ओळखल्या जातात. राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये महिला या पहिल्या वेळेसच या विजयी झालेल्या आहे श्रीमती प्रतिभाताई पाटील. याचबरोबर आपण जर अमेरिकेची जर तुलना केली तर सर्वात जुनी लोकशाही ही इंग्लंडची लोकशाही असेल. त्यानंतर अमेरिकेची लोकशाही आहे. तर या अमेरिकेच्या लोकशाहीमध्ये यांचा जर विचार केला तर आतापर्यंत राष्ट्राध्यक्ष ही महिला कोणीच झालेली नाही. त्यामुळे भारताचं जे काही राष्ट्रप्रमुख आहे श्रीमती म्हणजे राष्ट्रपती जे असतील, राष्ट्रप्रमुख जे असतील, या पदावरती महिला बसण्याचा मान हा प्रतिभाताई पाटील यांना मिळाला आहे आणि तोही 2007 साली. 2012 ला प्रणव मुखर्जी हे राष्ट्रपती झालेले. 2017 ला रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती आहे. सध्या हे पदावरती कार्यरत आहे. हंगामी राष्ट्रपती म्हणून किंवा प्रभारी राष्ट्रपती म्हणून व्ही गिरी यांनी 1969 ला पदभार घेतलेला आहे. याचबरोबर BD जत्ती यांनी सुद्धा 1977 ला पदभार स्वीकारलेला आहे. आपण जर अजून माहिती जर घेतली आपण झाकीर हुसेन यांचा मृत्यू झाल्यानंतर यावेळेस उपराष्ट्रपती होते व्ही गिरी. व्ही गिरी हे उपराष्ट्रपती असताना त्यांनी हंगामी राष्ट्रपती पद या ठिकाणी भूषवलेलं आहे. निवडणुकीला उभं राहण्यासाठी व्ही गिरी यांनी राजीनामा दिला होता 1969 ला. यामुळे 1969 ला फर्स्ट टाइम अशी अडचण निर्माण झालेली होती की राष्ट्रपतीच्या गैरहजेरीमध्ये उपराष्ट्रपती कार्य करतात. उपराष्ट्रपती हे पद सुद्धा जर रिक्त असेल तर या कंडिशनमध्ये पुढे कोण पद भूषवेल हा एक प्रश्न उपस्थित झालेला होता. यावेळेस संसदेने कायदा पारित केला आणि त्यानुसार पुढे पर्यायी व्यवस्था केली. यानुसार 1969 ला हिदायतुल्ला जे सरन्यायाधीश होते सुप्रीम कोर्टाचे हे पुढे चालून भारताचे हंगामी राष्ट्रपती झालेले आहे. हिदायतुल्ला यांचा जर आपण विचार केला हे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सुद्धा राहिले. हंगामी राष्ट्रपती पद सुद्धा त्यांनी भूषवलेले. याचबरोबर पुढे चालून रिटायर झाल्यानंतर ते भारताचे उपराष्ट्रपती सुद्धा झालेले आहे.
म्हणजे असे 3 प्रमुख पद, हंगामी असो रेग्युलर असो, असे भूषवणारे हे भारताचे एकमेव व्यक्ती आहे. त्यांचं नाव असेल एम हिदायतुल्ला. यानंतर झाकीर हुसेन यांच्या मृत्यूच्या वेळेस विवी गिरी हे हंगामी राष्ट्रपती असतील. फखरुद्दीन अली अहमद यांचा पदार्थ असताना मृत्यू झाला, त्यावेळेस उपराष्ट्रपती होते बीडी जत्ती. मग हे बीडी जत्ती यांनी या ठिकाणी हंगामी राष्ट्रपतीचा कार्यकाल सांभाळलेला आहे. या प्रमुख बाबी भारताच्या राष्ट्रपती संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ज्यावेळेस आपण उपराष्ट्रपती बघू, या उपराष्ट्रपतीच्या वेळेस हेही समजून घेऊ की कोण कोण राष्ट्रपती झालेले आहे जे पूर्वी उपराष्ट्रपती होते. त्याही गोष्टीची माहिती आपण उपराष्ट्रपती या टॉपिकमध्ये आपण घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.